ओबीसी आंदोलकांचं उपोषण अखेर समाप्त झाले। मंत्री अतुल सावे आणि परिणय फुके यांनी ओबीसी बांधवांची उपोषणस्थळी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली। त्यानंतर 14 पैकी 12 मागण्या सरकारनं मान्य केल्याचं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी जाहीर केलं। आपण ज्या 14 मागण्या घेऊन हा संघर्ष करत होतो त्यापैकी त्यांनी आज या ठिकाणी आपल्याला आश्वासित केलेलं आहे की मंगळवारी पुन्हा एकदा मुंबईला चर्चा करून ज्या 12 मागण्या आहेत त्याचे शासन निर्णय 1 महिन्याच्या आत आपल्याला देण्याचं जे आश्वासन दिलेलं आहे। ज्या 2 मागण्या आपल्या आहेत त्या माननीय मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून मंत्रिमंडळामध्ये आणल्या जाईल आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती शिक्कामोर्तब होईल। माझ्या मते 14 पैकी मला तर 10 ते 12 याच्यामध्ये काही अडचण वाटत नाही। 10 ते 12 हे विषय आपण आपल्या सेक्रेटरी यांच्या लेवल ताबडतोब तिकडच्या तिकडे जसा जो 8 लाखाचा जी आहे तो ताबडतोब काढू। आपण असे अनेक निर्णय आपण तेव्हाच्या तेव्हा घेऊ। बाकीचे उरतील एखाद 2 जे राहतील ते आपण माननीय मुख्यमंत्र्यांसमोर चर्चा करून ते नक्कीच उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या सगळ्यांच्या याच्यासमोर चर्चा करून ते नक्कीच सोडू। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।